हा व्हिडिओ आहे गडचांदूर येथील एका संतप्त मतदारानं चक्क ईव्हीएम फोडल्याचा। नेमकं काय घडलं पाहूयात। राज्यभरात काल नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं, पण मतदानाच्या दिवशीच काही ठिकाणी राजकीय धुसफूस, मारहाणी, बोगस मतदार पकडणे अशा प्रकारांनी निवडणुकीला गालबोट लागलं। विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते आमने सामने येत असताना चंद्रपुरातल्या गडचांदूरमध्ये तर एक धक्कादायक घटना घडली। एका संतप्त मतदारानं थेट मतदान केंद्रातील ईव्हीएमच फोडून टाकला। गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालयात मतदान सुरू असताना ही घटना घडली। ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचं नाव राम दुर्गे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आणि इतर काही मतदारांनी नगारा या चिन्हाच्या बटनावर दाबल्यानंतर मात्र कमळाचा लाईट लागतोय, त्यामुळे संतापलेल्या राम दुर्गे यांनी ईव्हीएम मशीनच फोडलं। घटनेनंतर पोलिसांनी राम दुर्गे यांना ताब्यात घेतलं, पण त्यानंतर काही नागरिकांचा आक्रोश कायम राहिला। सकाळपासूनच मशीनमध्ये घोटाळा चालू आहे। यानंतर गावकऱ्यांचा संताप उसळला। राम दुर्गे यांना अटक होताच अनेक ग्रामस्थ थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। यात राम दुर्गे यांची काहीच चूक नाही। जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी जमा झाली आणि वातावरण आणखी तंग झालं। आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये इलेक्शन मध्ये तो मुलांना जो आपलं बूथचा जो मशीन तोडले आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या काही गलती नव्हता। कारण का त्याच्यामध्ये गडबड होतच होतं। सकाळपासूनच चालू होता। एकदा बंद झाले होते, त्याच्यानंतर बटन दबले होते, तरी बी त्या लोकांना त्यांना लक्ष नाही दिले। तर त्याचा काही गलती नाही। आम्ही सगळेजण त्याचा साथ आहोत। जोपर्यंत त्याही आपलं त्या माणसाला बाहेर नाही काढणार तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। परंतु या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्यात। गडचांदूरमधील ही घटना राज्यातील निवडणूक व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभी करतेय। मतदार चुकीचं बटन दाबतोय की मशीन चुकीचा सिग्नल दाखवतंय? ईव्हीएम सुरक्षित आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं आता निवडणूक आयोगालाच द्यावी लागणार आहेत।